बिग बॉस मराठी सीझन 5च्या ज्याप्रमाणे टीम ए मध्ये फूट पडलेली आहे, जे टीम ए चे मेंबर्स आहेत ते आता वेगळे होताना दिसत आहेत, पण टीम मध्ये पण असंच काही दिसायला लागले। कारण अभिजितला असं वाटतंय की आपण ज्याप्रमाणे आर्याला इम्पॉर्टन्स देतो, तिला तेवढं महत्त्व देतो, पण ती आपल्याला देत नाही। पण यावर अंकिता काय बोलते? अंकिताचा पण आर्यासाठी एक वेगळा मत आहे आणि याच विषयावर मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। लेटेस्ट एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अभिजित सावंत अंकिताला सांगत असतो की आर्या ज्याप्रमाणे आपल्यासोबत वागत आहे आणि ज्याप्रमाणे आपण तिला आपल्या ग्रुपमध्ये इम्पॉर्टन्स दिला आहे, मला असं वाटत नाही की तिला एवढा इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे। आणि अभिजित असं पण बोलतो की मी आता तिला एंटरटेन करणार नाही, कारण आर्याच मला बोलत असतं की तुमची काय आयडेंटिटी आणि तुम्ही घरामध्ये काय करताय। तेव्हा अंकिता अभिजितला बोलते की नाही, मी तिला सांगण्याचा प्रयत्न करेन, मी तिला चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करेन। तर यावर अभिजित अंकिताला बोलतो की आपल्या ग्रुपमध्ये तिची काही इम्पॉर्टन्ट नव्हती, तिची काहीही किंमत नव्हती, पण मी खूपदा बोललो की आर्याचा ऐका, तिच्याप्रमाणे काहीतरी करा। आणि तिच्यात आपल्यावर चढत आहे, तीच मला बोलते की तुमचं काय आहे, तुम्ही काय करता या घरामध्ये। आणि यापुढे अभिजित बोलत होता की आता हे खूपच झालं, आता मी आर्याचं काहीही ऐकणार नाही आणि आता मी आर्याला एंटरटेन पण करणार नाही। म्हणजे मला असं वाटतं की अभिजितला आर्याला आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे टीम बी मध्ये घ्यायचंच नाही, कारण आर्या तिचा मॅक्सिमम टाइम टीम ए मध्ये स्पेंड करत असते आणि तसंही आर्या आणि अभिजित मध्ये काहीच नॉर्मल नाही, यांची तर पटत पण नाहीये। आणि म्हणूनच अभिजितला असं वाटतं की आतापर्यंत आर्याला आपण खूप इम्पॉर्टन्स दिला, खूप किंमत दिली, पण आता देणार नाही आणि मी तिला आता एंटरटेन पण करणार नाही। यावर अंकिता आपण बोलते की नाही, असं काही नाहीये, मी आर्याला समजवण्याचा प्रयत्न करणार, आता बघूया पुढे काय होतं। तर अभिजित आर्याला त्याच्या टीम म्हणजे टीम बी मध्ये ठेवणार की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला काय वाटतं या अभिजितच्या विचाराबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।